हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे, आमच्या इथे सत्यनारायणची पूजा होती, त्याचा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ स्किप नका करू प्लीज. स्किप न करता बघायचा आहे. म्हणजे एक-एक जी गोष्ट आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये आज सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सत्यनारायणची पूजा असल्यामुळे सकाळी व्यवस्थित सगळं म्हणजे 8 दिवसापासून आम्ही सगळी साफसफाई करत होतो माळ्यावरची. त्याचनंतर हे बघा माझ्याच दरवाजाच्या शेजारी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल लालबागच्या राजाचा मोठा फोटो आणि त्याला असं मंदिराने म्हणजे मंदिर बनवलेलं आहे सागाचं. त्यामुळे मला ऑलवेज असं पॉझिटिव्ह वाटतं की बाप्पा सोबत आहे म्हणून. तर मस्त अशाने इथे झेंडूच्या फुलांनी, माळांनी त्याला असं कव्हर केलेलं. मंडप वगैरे टाकलेला आणि लाईटिंग वगैरे छान लावून घेतली. दुपारची वेळ होती ही. संध्याकाळी मी तुम्हाला दाखवणार आहे अजून. तर हे बघा इथे पूर्ण स्वच्छ करून घेतलं. इथे चपलाचे स्टँड वगैरे असतात आमच्या सगळ्यांचे. तर व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलेलं आणि लाईटिंग बघा किती छान वाटते. रोज रोज म्हणजे आपण बघतो तर ते आपल्याला वेगळं वाटतं आणि आज बघा सगळा माळा असा दिवाळीसारखा सजलेला आहे. दिवाळीत तर तुम्ही बघितलं असेल आणि दिवाळीचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा. तोही तुम्हाला नक्की आवडेल. त्याचनंतर इथे जे आहे ना म्हणजे सत्यनारायणची पूजा होणार आहे. ते मकर वगैरे इथे असतात. तोवर मुलं थोडं खेळता आहेत इथे. संध्याकाळी 4 वाजता सत्यनारायणची पूजा आहे. तर इथेच बघा इथेही आम्ही खूप म्हणजे स्वच्छ करून घेतलं आहे आणि हा जो देव्हारा आहे ना मोठा, त्यात सत्यनारायणची पूजेची मांडणी करणार आहेत भटजी. तर चला तुम्हाला दाखवते अजून. तर हे बघा म्हणजे थोडंसं दुपार झाल्यानंतरही मला वाटलं की अजून एक आपलं जे मनच भरत नव्हतं. छान असं लाईटिंग वगैरे डेकोरेशन केलेलं. माळा वगैरे सगळ्यांनी असं म्हणजे स्वच्छ केलेलं आणि भटजी आले होते बघा. देव्हारा मस्तपैकी त्यांनी सजवला आणि रांगोळी ते सगळे माझी एक मुलगी आहे ती काढते, आजूबाजूच्या मुली आहेत. हे बघा भटजी येऊन बसले, तेही त्यांची गंमत बघतायत. फुलांची रांगोळी काढतायत. म्हणजे रांगोळी आपण जनरली जी दारात रांगोळी काढतो ना, काय होतं मग ते पायाला लागते आणि सगळे दूरवर पसरते. त्यामुळे त्यांनी अशी फुलांची छान अशी रांगोळी काढली. कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. पूजेला सुरुवात झाली आणि ते भटजी काहीतरी वाचत होते बघा. ते पूजेची मांडणी दाखवते. किती छान केलेली आहे आणि त्या दिवशी ना इतकं पॉझिटिव्ह फील होत होतं. म्हणजे वर्षाचा तो दिवस असतो आम्हाला खूप आनंदाचा आणि म्हणजे एक उत्सव असल्यासारखा आम्ही साजरे करतो. दरवर्षी आमची जानेवारी महिन्यात पूजा असते. त्याचनंतर माझ्या घरासमोर जो देव्हारा आहे ना, तिथे अशीच छान अशी रांगोळी काढलेली बायकांनी. मला खूप आवडली. 2 दिवस मी ती रांगोळी पुसलीच नव्हती. फुलं थोडी कोमेजून गेली होती, पण मला खूप भारी वाटत होतं त्यामुळे मी पुसलीच नाही. आणि बघा हे आपले गणपती बाप्पांना खूप छान असं त्यांनी डेकोरेट केलं होतं. झेंडूच्या फुलांच्या ज्या माळा असतात त्याला राऊंडने त्यांनी सजवलेलं होतं. रांगोळी म्हणजे जास्त फुलांचाच वापर केला होता. पूजा वगैरे बघा आता झाल्यानंतर मुलं असे प्रसाद वगैरे वाटत होते. ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती. सगळ्यांचे रिलेटिव्ह वगैरे आले होते. नंतर इथे बघा आम्ही जे जेवण म्हणजे मागवलं होतं, तर व्यवस्थित 200-300 लोकं आरामात जेवले आणि स्वयंपाकही छान होता. डाळ होतं, नंतर छोलेची भाजी होती, चपात्या होत्या, भात होता. तर आणि सगळ्या अशा बायका एकदम आपल्या स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं सगळे नटून-थटून बसले होते आणि पुढेही मी तुम्हाला दाखवणार आहेच काय-काय आम्ही मज्जा केलेली. तर हे बघा थोडंसं आम्ही नाचलो बायका मिळून आणि काही आम्हाला म्हणजे असं छान असं काहीतरी आमच्याकडे प्रोग्राम असला ना, तर आम्हाला असं काय करून काय नाही होतं. तर थोडंसं इथे आम्ही आनंद घेतला नाचण्याचा. त्यानंतर 3 जणींनी इथे रील केला. त्यांना अजून करायचं होतं काहीतरी. हे माझी मैत्रीण अ, आणि ह्या 2 जणी सायली आणि विशाखा. यांना खूप नाचण्याची हौस आहे. बाकीचे आम्ही झोपी गेलो होतो, पण यांना अजून नाचायचंच होतं.
त्यानंतर म्हणजे नाचण्याच्या अगोदर आहे ना आम्ही जेवण करून घेतलेलं. हे जे आहे ना ते बाकीचे बिल्डिंगमधले आमचे रहिवासी आहेत. सगळ्यांना बोलवलं होतं आम्ही. तर त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही माळ्यावरच्या बायका बसतो. बघा डाळ, भात, चपाती, कोशिंबीर, गुलाबजाम आणि आपली मिक्स भाजी होती. सॉरी मी छोल्यांची भाजी सांगितलेली. आणि हे बघा आमच्या माळ्यावरची सगळी मंडळी आम्ही एकत्र बसतो. सर्व आवरल्यानंतर म्हणजे सगळ्यांचे जेवणं झाल्यानंतर बिल्डिंगमधल्या लोकांचे असे आमचे पहिल्यापासूनच एकी आहे. आणि अशीच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मुलं वगैरे वाढतायत आम्हाला. जेवण खूप छान होतं आणि कार्यक्रमही खूप छान झालेला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. हेल्दी राहा, स्वतःची काळजी घ्या, हसत राहा.